आता पेपरफुटी प्रकरणाचं भिंग फुटल्यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी येते चंद्रपूरमधून। शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या एका मार्कशीट आणि पदवी रॅकेटचा पर्दाफाश चंद्रपूरच्या दुर्गापूर पोलिसांनी केलाय। या प्रकरणी वैभव सोनुले या नामक एका आरोपी अटकेत असून रॅकेटचा तो मुख्य सूत्रधार असून फरार आहे। मुख्य सूत्रधार मूळ चंद्रपूरचा असून सध्या राज्याच्या विविध भागात वास्तव्याला असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे। या आरोपींकडून 2 आलिशान वाहनं जप्त करण्यात आली आहेत। प्रत्येक गुणपत्रिका आणि पदवी यासाठी 5 ते 10 लाख रुपये घेतले जात होते। पोलीस तपास सध्या प्राथमिक अवस्थेत असून आरोपींचे एकूण मोडस ऑपरेंडी आणि व्याप्ती लक्षात घेता अनेक धक्कादायक बाबी उजेडात येण्याची शक्यता आहे। आधीच नोकरीत असलेल्या आणि बढतीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांनी यातून सर्वाधिक पदव्या मिळवल्या असल्याचं सांगितलं जात आहे आणि या घटनेनं शैक्षणिक वर्तुळ मात्र हादरलेलं आहे। प्रमाणपत्र की त्यामध्ये संत तुकडोजी महाराज अमरावती विद्यापीठाच्या काही डिग्र्या, काही नागपूर विद्यापीठाच्या डिग्र्या, काही गोंडवाना विद्यापीठाच्या डिग्र्या, काही राजस्थानच्या युनिव्हर्सिटी आणि माईच्या काही डिग्र्या आहेत अशा। तशी तक्रार प्राप्त झाली। त्या तक्रारीवर आम्ही विविध कलमांमध्ये गुन्हा दाखल केला आहे आणि त्यामध्ये एक आरोपी अटक केला आहे आणि त्याच्याकडून मी बनावटी प्रमाणपत्र, डिग्र्या अशा बऱ्याच जप्त केलेल्या आहेत आणि आता पुढे गुन्ह्याचा तपास सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।